सर्वच मुले काही फ्रूट्स आवडीने खातील असं काही नाही, म्हणूनच यालाच पर्यायी म्हणून आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। फ्रूट कस्टर्ड बनवण्याकरिता अगोदर त्या कढईमध्ये मी 1 छोटा चमचा पाणी घातलेला आहे, यामुळे भांड्याच्या तळाशी दूध अजिबात चिटकत नाही। त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे मी साखर घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त या प्रमाणात साखर घालायची आहे आणि याची एक उकळी काढून घ्यायची आहे। या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध वापरलेला आहे, त्यापैकी मी अर्धी वाटी दूध बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मी या ठिकाणी वापरणार आहे, त्यामधील 2 चमचे मी दुधामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। अजिबात दुधामध्ये या पावडरची गुठळी होऊ द्यायची नाही, त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे ही पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। हे फ्रूट कस्टर्ड अगदी अप्रतिम अशा चवीचे बनते, तसेच मुले सुद्धा आवडीने खातात। त्यानंतर दुधाला अगदी एक चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे आणि या उकळलेल्या दुधामध्ये ही व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। याकरिता जो गॅस आहे ते गॅसची फ्लेम अगदी मंद करून घ्यायची आहे आणि मंद गॅसवरती ही पेस्ट आपल्याला दुधामध्ये एकसारखे सतत हलवत राहत मिक्स करून घ्यायची आहे। कारण की ही पेस्ट घातल्यामुळे दुधामुळे पटकन गुठळी बनते, त्यामुळे अगदी सतत हलवत राहायचं आहे आणि मंद गॅसवरतीच ही सर्व प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे। दुधाला एक चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे आणि तसेच कस्टर्ड पावडरीमुळे हे दूध सुद्धा अगदी दाटसर झालेलं आहे, ते थंड करण्यासाठी बाजूला मी ठेवून दिलेलं आहे। तोपर्यंत आपण फ्रूट्सची तयारी करून घेऊ। आपल्या घरामध्ये जे काही उपलब्ध आहे ते सर्व फ्रूट्स या ठिकाणी तुम्ही कट करून वापरू शकता। या ठिकाणी मी काही डाळिंबाचे दाणे वापरलेले आहेत, तसेच चिकूची साल काढून अगदी चिकू सुद्धा बारीक आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। केळ सुद्धा घेतलेला आहे, केळ आणि सफरचंद सुद्धा अगदी बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळे या ठिकाणी वापरू शकता। या ठिकाणी अगदी जास्त आंबट असणारे फळे यामध्ये वापरायचं नाही, कारण की हा दुधाचा पदार्थ असल्यामुळे काय होतं ते फ्रूट कस्टर्ड खराब होऊ शकतं, त्यामुळे आंबट पदार्थ या ठिकाणी वापरू नका, संत्री द्राक्षे वगैरे। त्यानंतर यामध्ये मी चेरी सुद्धा घेतलेली आहे, घरामध्ये उपलब्ध असल्यामुळे चेरीचे सुद्धा छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, तसेच टुटी फ्रुटी सुद्धा घेतलेले आहे। हे सर्व साहित्य अगदी फ्रूट कस्टर्डमध्ये म्हणजेच आपण जे कस्टर्ड दुधाचं तयार करून ठेवलेलं होतं ते पूर्णपणे अगदी थंडगार करून घ्यायचं आहे आणि थंड झालेल्या या दुधामध्येच ही सर्व फळे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत। तसेच टुटी फ्रुटी सुद्धा वापरलेले आहे। अगदी चमच्याच्या मदतीने व्यवस्थितपणे ही सर्व फळे मी अगदी मिक्स करून घेतलेले आहेत आणि फ्रीजमध्ये थंडगार करून तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड अगदी उन्हाळ्यामध्ये म्हणजेच या गरमीमध्ये तुम्ही मुलांच्या सोबत हे फ्रूट कस्टर्ड एन्जॉय करू शकता।